तर कसं आहे पब्लिक, आज तुम्हाला ना आज कसं काय दुपार ब्लॉग चालू केला पण नेमका आज दुपारी ब्लॉग काढायचं काहीतरी असं कारण होतं. आता तुम्हाला तर माहितीच आहे आपली नवीन गाडी येऊ राहिली, तर ती गाडी बनवायला पप्पा राजस्थानला जायली. मग आपल्याला पप्पा म्हणे इथं डाळबट्टी खाऊ खाऊ मोकर व्हायचं का लावं. मग त्यासाठी आज पप्पानी ना आपल्याला ना लाल मिरचीचं ठ्यासांचे बनवून आणायला लावलं होतं. त्याच्यामुळे आपण आलतो आज वावरात कोथमीर उपटायला. लगेच कोथमीर उपटून मी पहिलं घरी निघायचं मार्ग होतो, पण नेमकं मी चप्पल आखी चिखलानं भरली बा. फायनली मी घरी आल्या पहिली चप्पल धुवून काढली, पण तिला विचित्र दिसत होती. मग काय आपल्याला घरातून आवाज आला म्हणून बसलो भाऊ कुटायला. ते आता काय मग टीव्ही बघतो कुठं म्हणलं तर टीव्ही बघता कधी कुठून झालं ते पण कळलं नाही. मग ते सगळं बाजूला ठेवून आपण निघलो आपल्या वरती वावर सांगा तिकडे. आता मी सकाळी जाऊन कुरडूर उपटून ठेवता फक्त भरून आणायचा होता. तर फायनली भाई 15 मिनिटात मी टाई गाडा भरून घेतला. म्हणलं नाही का आपल्याला टाइमपास नको, नाही तर पप्पाचं पार्सल द्यायला टाइम व्हायचं म्हणून भाई गपक्यान केक मारली निघालो घरा सांग. फायनली भाऊ मी पोचलो घरी तर आपली शाईन वाटच पाहत होती बघ कधी एकदा मला काढी द्या बाहेर. मग काय तिला घेऊन लगेच निघलो पार्सल घेऊन. मग काय भाऊ बोलता कधी एकदा शिर्डी आली तेच कळलं नाही भाऊ. मी पोचलो शिर्डी पाशी जिथं ॲड्रेस दिला होता ना गाडीनं तिथं आलतो बघ मी, पण नेमकं गाडी आहे ना मी गाडीची मोकर वाट पाहत होतो. फायनली काहीच मी टाइमपास म्हणून हा व्हिडिओ बनवला तेवढं तिकून गाडीनं पण हॉर्न दिलं भाऊ का. मग काय भाऊ बिना टाइमपास करता मी पार्सल दिलं गाडीतून बसलो लगेच आपल्या शाईनं. म्हणलं नको टाइमपास आपल्याला एवढंच काम नव्हतं, घरी पण मोकर काम होते ना. मग काय काढले आपली शाईन रोडवर परत निघालो बाई घरात सांगा नाही का. आता टाइमपास नको म्हणलं पटकन घरी पोचावं म्हणून. तर गाईज आपली नवीन जायचं येते तर मी तो एक ब्लॉग टाकणार तो पण पहा बघा मग नक्की.